आणि या लेक्चरमध्ये आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत रिगार्डिंग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे. तर आपण कालपर्यंत जे बघितलं त्याच्यामध्ये आपण काही ग्राफ डिस्कस केले की जे ग्राफ इक्विलिब्रियम पोझिशन जी आहे ही मतलब एखाद्या रिॲक्शनची इक्विलिब्रियम पोझिशन एक्सप्लेन करण्यासाठी ते ग्राफ काय केले जातात, रिप्रेझेंट केले जातात. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की एखादा ग्राफ दिल्यानंतर की वेदर इक्विलिब्रियम हॅज अचीव्ड इन दॅट रिॲक्शन ऑर नॉट. तर तुम्हाला क्लिअरली लक्षात आलं असेल की कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायच्या आहेत, राईट. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतो, राईट. बेसिकली तो दोन गोष्टींचा रेशो असतो, तो आला कुठून हे आपण डिस्कस करणार आहोत थोडक्यात. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टींचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसे लिहिले जातात हे सर्व डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली मी इथे आजच्या लेक्चरमध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट रिगार्डिंग डिस्कशन करणार आहे. काल काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या किंचित रिवाइज करते बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला बेसिकली के सबस्क्रिप्ट काही बुक्स मध्ये EQ असं लिहिलं जातं. ठीक आहे. सो के EQ इज नथिंग बट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन 2 वेज. आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला KC असंही रिप्रेझेंट करू शकतो आणि KP असंही रिप्रेझेंट करू शकतो. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. KC कधी म्हणणार आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला, ज्या वेळेला आपण मोलार कॉन्सन्ट्रेशन जे आहेत कोणाचे, रिॲक्टंट ऍज वेल एज प्रॉडक्टचे इक्विलिब्रियम टाइमचे, आपण कधीही नाही घेऊ शकत. तर आपण इक्विलिब्रियम टाइमचे रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्सचे कॉन्सन्ट्रेशन काय करतो, कन्सिडर करत असतो व्हाईल कॅल्क्युलेटिंग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिॲक्शन, राईट. तर ते जे कॉन्सन्ट्रेशन असतील ते जर मोलार कॉन्सन्ट्रेशन असतील, ठीक आहे, म्हणजेच कशामध्ये, मोल्स पर लिटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन दिलेले असतील. ठीक आहे. आणि ते घेऊन जर आपण रेशो घेतला तर त्याला काय म्हटलं जातं, KC. आणि जर आपण मोलार कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी पार्शल प्रेशर कोणाचे, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे, बेसिकली ही जी टर्म आहे ना KP, ही टर्म ही गॅशियस सिस्टीमच्या बाबतीत काय केली जाते, यूज केली जाते. ठीक आहे. KP आपण कोणासाठी कॅल्क्युलेट करतो, ज्यावेळेला रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट पैकी कुणी गॅशियस स्टेट मध्ये प्रेझेंट असतो त्यावेळेला आपण KP ही टर्म काय करत असतो, एक्सप्रेस करत असतो किंवा KP आपण लिहू शकतो तशा रिॲक्शन्स मध्ये. ओके. तर त्यावेळेला काय दिलेलं असतं, पार्शल प्रेशर दिलेले असतात. Partial pressures can be given in atmosphere, they can be given in bar, pascal, वेगवेगळ्या युनिट्स मध्ये प्रेशर्स जे आहेत, गॅसेसचे प्रेशर इक्विलिब्रियम टाइमचे ते दिले जातात आणि त्याचा वापर करून जर तुम्ही रेशो घेतला तर त्याला म्हटलं जातं KP. दॅट इज ऑल्सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बट इन टर्म्स ऑफ पार्शल प्रेशर अँड दिस इज इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन. आय होप इथपर्यंतचा पार्ट तुमच्या लक्षात आला होता. आणि त्यानंतर आपण काही एक्झाम्पल बघितले होते की हाऊ टू एक्सप्रेस KC. आय एम गोइंग टू टेक वन मोर एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय करायचं आहे हे कळेल. अँड देन वी विल डिस्कस हाऊ दिस इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन कम्स, वेदर इट कम्स फ्रॉम. ठीक आहे. वेअर इट कम्स फ्रॉम दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. एक एक्झाम्पल घेते बघा. कन्सिडर करा, आय हॅव वन रिव्हर्सिबल रिॲक्शन लाईक दिस. N2 plus O2, N2 gas reacts with O2 gas at a particular temperature and it gives us twice NO. ठीक आहे. दिस इज ऑल्सो अ गॅस, नायट्रिक ऑक्साइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. नायट्रिक ऑक्साइड, नायट्रिक ऍसिड नाही म्हणत आहे मी, नायट्रिक ऑक्साइड आहे ते. And this is N2, this is O2, this is our reversible reaction. ठीक आहे. And at the time of equilibrium, at equilibrium into the reaction, if somebody asks you to calculate KC, so what you are going to do, you are going to take the molar concentration of NO. इथं twice NO लिहायची गरज नाहीये guys. This stoichiometric coefficient will go into the power of the concentration term. जे काही कॉन्सन्ट्रेशन दिले
कशाचं, सबस्टन्स कोइफिशियंट इथे पुढे दिलेले असतात. मोल्स ज्याला N2 into कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. ठीक आहे, अशा पद्धतीनं केसीचं एक्सप्रेशन लिहू शकता. आणि तुम्हाला जर समजा पार्शियल प्रेशर दिले आणि केपी कॅल्क्युलेट करा म्हटलं तर व्हॉट यू आर गोइंग टू डू, इथे पार्शियल प्रेशर ऑफ NO रेज टू 2 होणार कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी. हिअर पार्शियल प्रेशर ऑफ N2 कॅपिटल P रिप्रेझेंट पार्शियल प्रेशर अँड पार्शियल प्रेशर ऑफ O2. सबस्क्रिप्टला मी O2 लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आय होप इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला लक्षात आलेला आहे. नाउ वी विल टर्न टुवर्ड द एक्सप्रेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. क्लिअर आहे गाईज इथपर्यंतचा पार्ट? येस, बोला पटकन. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? येस, व्हेरी गुड. ओके, सो लेट अस स्टार्ट द डेरिवेशन ऑफ दिस थिंग. त्याच्यासाठी तुम्हाला एक लॉ माहिती असला पाहिजे. ठीक आहे, नीट ऐका. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन कसं आलं हे समजण्यासाठी तुम्हाला एक लॉ माहिती असणं गरजेचं असलं. आणि तो लॉ कोणता आहे बघा, गुल्डबर्ग अँड वेज. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना प्रोनाउन्सिएशन केलं जातं, बट गुल्डबर्ग अँड वेज इज द करेक्ट प्रोनाउन्सिएशन. तर हे जे सायंटिस्ट होते त्यांनी वेगवेगळ्या रिव्हर्सिबल रिॲक्शन्स मध्ये काय केलं होतं, मतलब स्टडी करत होते. आणि दॅट टाइम दे कम टू नो दॅट की रेट ऑफ एनी रिॲक्शन, रेटचा अर्थ आता कळत असेल, रेटचा अर्थ असतो स्पीड ऑफ एनी रिॲक्शन. ठीक आहे, तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, त्यांनी एक लॉ दिला वेगवेगळ्या रिॲक्शन्सना ऑब्झर्व करून. आणि त्या लॉचा वापर आपण काय करतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी करत असतो. तो लॉ काय आहे बघा, गुल्डबर्ग अँड वेज गिव्ह अस लॉ ऑफ मास ऍक्शन. ठीक आहे, लॉ ऑफ मास ऍक्शन. आणि हा लॉ ऑफ मास ऍक्शन काय आहे बघा, फॉर एनी रिॲक्शन, स्टेटमेंट आहे बरं का, फॉर एनी रिॲक्शन rate of reaction is directly proportional. काही नाही, खूप सोपं आहे याचा अर्थ, फक्त साऊंड करायला थोडंसं डिफिकल्ट वाटतं बघा. फॉर एनी रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली proportional to the active masses of reactants in which each reactant term will be raised to a power equal to the stoichiometric coefficient in a balanced chemical reaction. ठीक आहे, सो दिस इज अवर स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ मास ऍक्शन. ठीक आहे, सो दॅट वॉज गिवन बाय गुल्डबर्ग अँड वेज. आणि त्यांनी सिम्पली असं सांगितलं की कोणतीही रिॲक्शन, एनी रिॲक्शन, मग वेदर इट इज गोइंग टू बी अ रिव्हर्सिबल रिॲक्शन और वेदर इट इज गोइंग टू बी अ इररिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे, इररिव्हर्सिबल असू दे जी एकाच डिरेक्शन मध्ये होते, किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन बोथ द डिरेक्शन मध्ये होत असते, राईट. तर अशा कुठल्याही रिॲक्शनचा जो रेट असतो, जो स्पीड असतो, दॅट इज ओनली डिपेंड्स अपॉन, इट इज डायरेक्टली प्रपोर्शन, दॅट मीन्स इट इज डिपेंड्स अपॉन द ऍक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टंट. तिथे आपल्याला प्रॉडक्टशी काहीही देणं घेणं नाहीये. येते लक्षात? प्रॉडक्ट ऑब्विसली फॉर्म होत असणार, पण रिॲक्शनचा स्पीड, रिॲक्शनचा रेट, रिॲक्टंट किती प्रमाणात रिॲक्ट होत आहेत
त्यांचं किती मास ऍक्च्युअल मध्ये रिॲक्ट होतंय, रिॲक्शनचा स्पीड त्यावर डिपेंड करतो असं यांनी सांगितलं होतं. आता तुम्ही म्हणाल की मग त्यात काय विशेष, ऑब्व्हियसली रिॲक्टंटवरच डिपेंड करणार ना. तर बाळांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठलाही लॉ देत असताना त्याच्या मागे खूप मेहनत असते, जसं मी नेहमीच म्हणते, बरोबर आहे ना. तर हे स्टेटमेंट आता जरी सिंपल वाटत असलं ऐकायला, तरी सुद्धा त्याच्या मागची खूप मेहनत आहे. ठीक आहे. एनिवे, सो बाळांनो, बेसिकली स्टेटमेंट काय आहे बघा, लॉ ऑफ मास ऍक्शनचं. कुठल्याही रिॲक्शनचा जो रेट असतो, स्पीड असतं, दॅट डिपेंड्स अपॉन द, इथे खूप महत्वाची टर्म आलेली आहे आणि ते तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये माहिती आहे, पण आपण ही टर्म कधी यूज करत नाही, मतलब हा शब्द त्या गोष्टीसाठी कधी वापरत नाही. तर आपल्याला काय दिलेलं बघा, फॉर एनी रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टंट. आता हा ऍक्टिव्ह मास हा काय प्रकार आहे, तर ऍक्टिव्ह मासचा अर्थ असतो एखाद्या सबस्टन्सचं, मतलब रिॲक्टंट, बेसिकली आपण ती टर्म रिॲक्टंटच्या संबंधी वापरत आहोत, बरोबर आहे. तर जे कोणी रिॲक्टंट रिॲक्ट करणार आहेत त्यांचं ऍक्च्युअल मध्ये किती मास रिॲक्शन मध्ये भाग घेणार आहे, ते मास म्हणजे ऍक्टिव्ह मास असतं. फॉर एक्झाम्पल, समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक अशी छोटीशी डायग्राम दाखवते बघा. समजा एक रिॲक्टंट आहे, हा एक रिॲक्टंट आहे कन्सिडर करा, आणि आपण त्याचं एवढं मास जे आहे ते काय केलेलं आहे, रिॲक्शन लावण्यासाठी वापरलेलं आहे. ठीक आहे. एक सबस्टन्स आहे, एक रिॲक्टंट आहे कन्सिडर करा, आणि त्याचं एवढं मास आपण वापरत आहोत. ठीक आहे. तर हे जे काही रिॲक्टंट आहे, हा रिॲक्टंट समजा या दुसऱ्या रिॲक्टंटशी रिॲक्ट करणार आहे. येतं लक्षात, हा याच्याशी रिॲक्ट करणार. मी ह्या दोघांना एका कंटेनर मध्ये काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे, कन्सिडर करा एका कंटेनर मध्ये. पण हा डायरेक्टली टोटली याच्याशी मिक्स होणार नाही. तर हळूहळू याचे काही मॉलिक्युल्स जे आहेत, हळूहळू काही मॉलिक्युल्स रिॲक्शन मध्ये भाग घ्यायला स्टार्ट करणार. कन्सिडर करा त्याचा सुरुवातीचा ऍक्टिव्ह मास एवढा आहे. याच्या लक्षात, हा एवढा इतक्या पार्टशी रिॲक्ट करत आहे. तर हा जो पार्ट मी वरचा दाखवलेला आहे, जो ऍक्च्युअल मध्ये याच्या इतक्या पार्टशी, सेकंड रिॲक्टंटच्या इतक्या पार्टशी रिॲक्ट होणार आहे. याच्या लक्षात मी काय म्हणतेय, तर त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्ह मास. येते लक्षात, ऍक्च्युअली किती प्रमाणात तो रिॲक्ट करतोय त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्ह मास ऑफ द रिॲक्टंट. आणि ऍक्च्युअल मध्ये किती प्रमाणात ते रिॲक्ट करतात त्याच्यावरच स्पीड डिपेंड करणार, असं सायंटिस्टचं म्हणणं होतं. येतं लक्षात, आणि त्याचाच वापर करून आपण आता पुढे जाणार आहोत. येतं लक्षात. सो याच्यामध्ये फक्त एक टर्म त्यांनी इन्क्रीज केलेली आहे बघा, इन विच ऍक्टिव्ह मासेसवर डिपेंड करणार, हे तर आपल्याला कळलं. आता इन विच ईच रिॲक्टंट टर्म ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर करणार आहोत, ऍक्टिव्ह मास कन्सिडर करणार आहोत. आणि ते ऍक्टिव्ह मास म्हणजेच काय असतं, हे जे मी आता दाखवलेलं आहे, ऍक्टिव्ह मास म्हणजेच काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. ठीक आहे. ऍक्टिव्ह मासचा अर्थ काय असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट विच इज ऍक्च्युअली गोइंग टू गेट रिॲक्टेड, राईट. तर ते मोलार कॉन्सन्ट्रेशन असतात. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं की ऍक्टिव्ह मासवर डिपेंड करतो रेट किंवा स्पीड, आणि ते ऍक्टिव्ह मासेस म्हणजे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट विच आर ऍक्च्युअली गोइंग टू रिॲक्ट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, इन विच ईच रिॲक्टंट टर्म विल बी रेट टू अ पॉवर इक्वल टू द स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट इन अ बॅलन्स केमिकल इक्वेशन. ठीक आहे. मग याचा अर्थ मी समजावून सांगते बघा. आय होप तुम्हाला स्टेटमेंट लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला एक हायपोथेटिकल रिॲक्शन लिहून हा लॉ अप्लाय करून दाखवते. एकदम सिंपल आहे. समजा माझ्याकडे अशी रिॲक्शन आहे, ए मोल्स ऑफ ए रिॲक्ट विथ बी मोल्स ऑफ बी, एक हायपोथेटिकल रिॲक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये सी मोल्स ऑफ सी तयार होत आहेत आणि डी मोल्स ऑफ डी प्रोडक्ट तयार होत आहेत. या दोघांच्या रिॲक्शननी हे दोघं तयार होत आहेत. तर याच्याकडे बघायची मला गरज नाहीये. पहिली गोष्ट, ही एक इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे असं आपण कन्सिडर करू. सुरुवातीला एक इरिव्हर्सिबल रिॲक्शन, मग मी रिव्हर्सिबलला लॉ अप्लाय करून दाखवणार. एकाच डिरेक्शन मध्ये होतीये, तर सी आणि डी माझे प्रोडक्ट आहेत, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनशी मला काही इश्यू नाहीये. मला कोणाविषयी चर्चा करायची किंवा कोणाविषयी कन्सिडर करायचंय, कोणाला कन्सिडर करायचं, मला रिॲक्टंट्सला कन्सिडर करायचं आहे अकॉर्डिंग टू लॉ. तर माझा लॉ काय सांगतो, रेट ऑफ दिस रिॲक्शन will be directly proportional to active mass, मतलब concentration of A and concentrations of B. ठीक है, concentration of A and concentration of B.
ठीक आहे. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय दी ऍक्टिव्ह मासेस ऑफ बोथ दी रिॲक्टंट सो दॅट मला ऍक्च्युअल मध्ये किती रिॲक्ट होते हे कळेल आणि मला रेट कळेल. आलं लक्षात. सो इथं प्लस चिन्ह लावायचं नाहीये, मल्टिप्लिकेशन असणार आहे इथं. सो रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए ऍज वेल ऍज बी. ह्या दोघांचा प्रोडक्ट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे त्यांनी काय सांगितलं, each reactant term will be raised to a power equal to the stoichiometric coefficient in a balanced chemical equation. म्हणजे माझा रेट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी. मी याचं टेन्शन घेणार नाही. अर्थ कळतोय. सिंपल आहे. कसं लिहायचं लक्षात आलं का बघा. मग मला जरा सांगा बाळांनो, प्रपोर्शनॅलिटी साईन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, रेट विल बी इक्वल टू इक्वालिटी साईन लावायचं असेल तर आपण एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो आणि तो जो असतो के त्याला इथे म्हटलं जातं रेट कॉन्स्टंट. हा सध्याच्या घडीला माझा रेट कॉन्स्टंट आहे. के इंटू ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी असं माझ्या रेटचं एक्सप्रेशन होणार आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन फॉर दिस रिॲक्शन. समजा माझ्याकडे अशी रिॲक्शन आहे, नीट ऐका हा गाईज. ठीक आहे. ए मोल्स ऑफ ए प्लस बी मोल्स बरं ए मोल्स ऑफ ए प्लस सी मोल्स ऑफ सी गिव्स बी मोल्स ऑफ बी असं जर काही असेल, असंही असू शकतं. सो दॅट रेट विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू सी रेस टू सी होणार. आणि इथे मग रेट विल बी इक्वल टू काय होणार, के रेट कॉन्स्टंट इंटू ए रेस टू ए सी रेस टू सी. राईट एव्हरीवन. फक्त महत्वाची गोष्ट ही आहे की ही रिव्हर्सिबल रिॲक्शन नाहीये. ह्या इरिव्हर्सिबल रिॲक्शन साठी मी काय कन्सिडर केलं, माझी हीच फक्त रिॲक्शन होतीये इन द फॉरवर्ड डिरेक्शन, अशाच डिरेक्शन मध्ये होणार. हे माझे रिॲक्टंट आहेत आणि यांनाच मी कन्सिडर करणार आहे. यांच्या स्पीडवर, यांच्या काय म्हणू शकतो, यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर, ऍक्टिव्ह मासेसवर माझा रेट डिपेंड करत आहे असं आपण म्हणू शकतो. येतं लक्षात. पण व्हॉट अबाउट रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये रिॲक्शन जी असते ही इक्विलिब्रियम टाइमला ज्या वेळेला येते त्यावेळेला फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्ही रिॲक्शन चालू असतात. बरोबर आहे गाईज. फॉरवर्ड रिॲक्शन पण चालू असते आणि रिव्हर्स रिॲक्शन पण चालू असते. तर तुम्हाला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट यांना रिॲक्टंट कन्सिडर करून घ्यावा लागणार आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट प्रॉडक्ट्सना ऍज अ रिॲक्टंट कन्सिडर करून एक्सप्रेस करावा लागतो. येते लक्षात. आणि आपल्याला माहितीये इक्विलिब्रियम टाइमला रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड सेम झालेला असतो आणि त्यामुळे आपण त्या दोघांना इक्वेट करून इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. कसं ते मी आता सांगणार आहे. पण हा इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलेला आहे का बघा, की कुठल्याही रिॲक्शनचा रेट विल बी इक्वल टू काय असतो, सम कॉन्स्टंट के दॅट इज रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट in which each reactant term raised to a power equal to the stoichiometric coefficient. इथपर्यंत कळलं. आता आपण एक रिव्हर्सिबल रिॲक्शन कन्सिडर करणार आहोत. हे क्लिअर आहे सगळ्यांना? बोला. येस, इट इज क्लिअर अप टू दिस. हे लक्षात आलंय का? व्हेरी गुड एव्हरीवन. व्हेरी गुड भक्ती. ओके वरदा. ठीक आहे. ओके प्रतीक्षा. सगळ्यांच्या लक्षात आलंय. सिम्पल आहे, काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बाळांनो लक्ष द्या की हा माझा लॉ ऑफ मास ऍक्शन आहे. आता आपण अशीच एक रिव्हर्सिबल रिॲक्शन घेऊयात. बघा इथं मी आता सेम रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट घेतलीये, फक्त रिॲक्शन कशी दाखवली आहे, रिव्हर्सिबल. तुम्ही कुठलीही रिॲक्शन घेऊ शकता आफ्टरवर्ड, पण समजावं म्हणून मी बुकमध्ये जशी रिॲक्शन दिलेली आहे तशीच घेतली आहे. ही एक माझी रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ही वाली जी स्टेप आहे, मतलब ए आणि बी चं सी आणि डी मध्ये कन्व्हर्जन होणं, ही जी प्रोसेस आहे दॅट इज माय फॉरवर्ड रिॲक्शन. आणि सी आणि डी बॅक कन्वर्ट होणं ए आणि बी मध्ये, ही माझी बॅकवर्ड किंवा रिव्हर्स रिॲक्शन आहे. ठीक आहे गाईज. मला जरा सांगा की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणून मी रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन विल बी इक्वल टू काय होणार, किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल घेऊया, विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय होणार, रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन. कारण बॅकवर्डचा ज्या वेळेला आपण विचार करणार त्यावेळेला आपण यांचा विचार नाही करणार.
आहेत. आले लक्षात? फॉरवर्ड रिॲक्शन येतं लक्षात. मग के आहे असं आपलं KAF इंटू काय होणार काही A⁴ इंटू B⁴ येतं लक्षात. आता रिव्हर्स रिॲक्शन कन्सिडर करा. आफ्टर सम टाइम रिव्हर्स रिॲक्शन पण चालू होणार. तर मग रिव्हर्स रिॲक्शनचा रेट तुम्ही कसा लिहिणार? रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन किंवा रिव्हर्स रिॲक्शन विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ C and D, right? Because those are my reactants now for the backward reaction. मग त्याचा जो काही रेट आहे तो रिप्रेझेंट करताना इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू C⁴ into D⁴ and now we are going to introduce the constant. So rate of forward reaction equals to आता इथे येणार KF into A⁴ B⁴ हे इक्वेशन असं चेंज झालं आणि हे जे इक्वेशन आहे रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन विल बी इक्वल टू KB into C⁴ into D⁴ right? This is my first equation, this is my second equation. Rate of forward reaction equals to हे एक्सप्रेशन मिळालं, बॅकवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू हे इक्वेशन मिळालं. आता मला जरा सांगा हे क्लिअर आहे सगळ्यांना? हे क्लिअर आहे का? पहिली गोष्ट हे क्लिअर आहे सगळ्यांना? व्हेरी गुड. ओके जोया, ओके रेस्ट ऑफ द पीपल, व्हेरी गुड नक्षत्रा. आता आपण बघतोय की इक्विलिब्रियमला काय होतं. ठीक आहे, रेट जो असतो ऍट इक्विलिब्रियम, मला जरा सांगा, आपण ही गोष्ट बऱ्याचदा डिस्कस केली की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन और रिव्हर्स रिॲक्शन. बरोबर आहे. इक्विलिब्रियम टाइमला फॉरवर्डचा स्पीड आणि बॅकवर्डचा स्पीड म्हणजे रेट इक्वल झालेला असतो. मग या दोन इक्वेशन्सना आपण इक्वेट करू शकतो बाय इक्वेटिंग 1 and 2. आपल्याला काय मिळणार? मतलब रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड असणार. बरोबर आहे. सो KF इंटू A⁴ इंटू B⁴ will be equals to काय होणार? KB into C⁴ D⁴ राईट. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला का? कारण फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा रेट इक्विलिब्रियमला सेम असतो. ठीक आहे. तर आता बाळांनो जरा बघा, हा पार्ट मी आता रब करते. मला जरा सांगा, ही टर्म मी या बाजूला घेतली आणि ही टर्म मी या बाजूला घेतली तर काय होणार? तर KF अपॉन KB होणार and that is equals to concentration of C⁴ into D⁴ अपॉन ही टर्म खाली, ह्या दोन्ही टर्म्स खाली येणार इकडे A⁴ into B⁴ येते लक्षात. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. बाळांनो बघा, हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट आहे, हा बॅकवर्ड रिॲक्शन किंवा रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट आहे. दोन कॉन्स्टंटचा रेशो म्हणजे पण कॉन्स्टंटच असणार ना. दोन कॉन्स्टंटचा जो रेशो असणार तो पण एक कॉन्स्टंटच असणार. तर त्यालाच आपण काय म्हणतो? KEQ म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे कुठून आलंय हे एक्सप्रेशन लक्षात आलं असेल, राईट. तर मी ह्या दोघांच्या रेशोला KEQ लिहू शकते. सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विल बी इक्वल टू, आता आपल्याकडे एक्सप्रेशन काय मिळालं? इट इज द रेशो ऑफ concentrations of product म्हणजे surface of product active mass term or each concentration term will be raised to a power equal to the stoichiometric coefficient. हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन असतं. ठीक आहे. सो C⁴ D⁴ अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁴ B⁴ आय होप इथपर्यंत लक्षात आलं की कशा पद्धतीने हे एक्सप्रेशन आलेलं आहे जे आपण यूज करत असतो. हा आहे आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेशो, ज्याच्यामध्ये आपण स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट जे आहेत ते पॉवर मध्ये लिहित असतो. क्लिअर आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन कसं आलं? इक्विलिब्रियम टाइमला फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा रेट सेम झालेला असतो आणि इक्विलिब्रियमचे कॉन्सन्ट्रेशन घेऊन जो आपण रेशो घेतो तो रेशो म्हणजेच काय असतो? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. क्लिअर आहे?
बोला, इज इट क्लिअर अप टू दिस? काय डाऊट? ठीक आहे गाईज, हे क्लिअर झालं सगळ्यांना, लक्षात आलं? व्हेरी गुड भक्ती. ओके श्रवण, हे कुठून आलं सगळ्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर आता इक्विलिब्रियमचा, ओके व्हेरी गुड. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा वापर कशासाठी करायचा? नीट ऐका. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा जो काही वापर आहे तो कशासाठी केला जातो? तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो तो आपल्याला रिॲक्शनच्या एका महत्वाच्या गोष्टीविषयी काय करत असतो? इन्फॉर्मेशन देत असतो. कसं बघा, हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आय होप हा पार्ट सगळ्यांना कळला असेल, एकदम सोपा आहे. पण ते जे रेट वाले एक्सप्रेशन होते ते आले कुठून? लॉ ऑफ मास ऍक्शन वरून. येतं लक्षात? आणि लॉ ऑफ मास ऍक्शनचा वापर करून आपण दोन्ही रिॲक्शन्सचा रेट लिहिला आणि त्याला इक्विलिब्रियमला इक्वेट करून इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला. की ज्या कॉन्स्टंट मध्ये हे कॉन्सन्ट्रेशन जे असतात ते इक्विलिब्रियम टाइमचे कॉन्सन्ट्रेशन असतात गाईज. हे लक्षात ठेवणं VIMP आहे. कधीही आपण रिॲक्शन मध्ये गेलो आणि A आणि B चं कॉन्सन्ट्रेशन काढलं, C आणि D चं बघितलं आणि त्याचा रेशो घेतला, त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणत नाही, त्याला एक वेगळं नाव आहे जे आपण आधी पण ती टर्म युज केलेली आहे. दॅट इज कॉल्ड इक्विलिब्रियम कोशंट किंवा त्याला रिॲक्शन कोशंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ती एक वेगळी गोष्ट आणि ही वेगळी गोष्ट आहे, लक्ष द्या. तर मला माहिती आहे की या रिॲक्शनसाठी मी हा वाला पार्ट आता रब करते बघा, की माझा या रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आता मी याला KC पण म्हणू शकले असते, बरोबर आहे ना? ह्याला मी KC ही म्हणू शकते, ह्याला मी KP ही म्हणू शकते. ठीक आहे, दॅट डिपेंड्स की डेटा कशाच्या रिलेटेड दिलेला आहे. पण बेसिकली हा आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच असतो. आलं लक्षात? मोलार कॉन्सन्ट्रेशन दिले तर KC, पार्शियल प्रेशर दिले तर KP. आय होप हे क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, सो आता बघा माझ्याकडे हे याचं एक्सप्रेशन कसं आलं? C⁻C D⁻D अपॉन A⁻A आणि B⁻B, सॉरी D⁻B. बाळांनो मला जरा सांगा, ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू हायर कधी येणार? ऑब्व्हियसली हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काही नंबर्स असतात, काहीतरी तुम्हाला याचं कॉन्सन्ट्रेशन, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन, या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं, म्हणजे ऑब्व्हियसली त्या व्हॅल्यूज असणार. रेशो घेतल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळणार इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची, राईट एव्हरीवन? एक व्हॅल्यू मिळणार. ती व्हॅल्यू हायर कधी असणार? जेव्हा तुमचा इकडचा हा जो डिनॉमिनेटरचा पार्ट आहे तो स्मॉलर असतो, राईट? ही व्हॅल्यू हायर कधी असणार? जेव्हा हा डिनॉमिनेटरच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो प्रॉडक्ट आहे तो काय असणार? कमी असणार तेव्हा. म्हणजे हा पार्ट इक्विलिब्रियमला कमी आहे, रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे आणि इकडचे कॉन्सन्ट्रेशन जे आहेत ऍट इक्विलिब्रियम हे कॉन्सन्ट्रेशन कमी झालेले आहेत असा त्याचा अर्थ म्हणू शकतो आपण. हे आपण इक्विलिब्रियम टाइमचे कॉन्सन्ट्रेशन घेतो ना सगळ्यांचे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का? मी विचारतीये की ऍट इक्विलिब्रियम यांचे कॉन्सन्ट्रेशन कमी झालेले आहेत, कारण तिथं व्हॅल्यू आपण कमी दिसते आपल्याला, तीच पुटअप करणार आहोत, राईट? मग यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे याचा अर्थ हे कंझ्युम झालेले आहेत बऱ्यापैकी. इक्विलिब्रियम टाइम पर्यंत, इक्विलिब्रियम येऊपर्यंत रिॲक्टन्स बऱ्यापैकी कंझ्युम झालेले आहेत, बऱ्यापैकी त्यांचं फॉर्मेशन प्रॉडक्ट मध्ये झालेलं आहे असा त्याचा अर्थ असतो. याचा अर्थ रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये बऱ्यापैकी कंप्लीट झालेली आहे, हे याच्यावरनं कळत असतं. क्लिअर आहे? क्लिअर आहे? बोला पटकन. इज इट? बोला. डिरेक्शन ऑफ द रिॲक्शन आपल्याला आहे. येस, व्हेरी गुड वर्धा, व्हेरी गुड नक्षत्रा. गाईज सिंपल गोष्ट आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो, व्हेरी गुड, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो त्याची जी काही व्हॅल्यू असते ती हे डिसाइड करते की रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये झालेली आहे बऱ्यापैकी का ती बॅकवर्ड मध्ये, मतलब रिव्हर्स रिॲक्शन चालू आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो फॉरवर्ड मध्ये रिॲक्शन बऱ्यापैकी झालेली आहे की अजून रिॲक्टन्स बऱ्यापैकी शिल्लक आहेत इक्विलिब्रियम आलेला असताना सुद्धा. कंटेनर मध्ये माझ्या त्या सिस्टीम मध्ये रिॲक्टन्स अजून शिल्लक आहेत, इक्विलिब्रियम टाइम पर्यंत सुद्धा ते बऱ्यापैकी कंझ्युम झालेले नाहीये, हे आपण डिसाइड करू शकतो.
अर्थ कळतोय? म्हणजे हे कुठं उपयोगी पडतं? इंडस्ट्रीयल लेवलला. येत्या लक्षात जिथे मोठ्या मोठ्या रिॲक्शन्स लावल्या जातात रिॲक्टर्स मध्ये, तिथे ते काय करतात की इक्विलिब्रियम जेव्हा येतो, लक्षात येतं बऱ्यापैकी. कसं लक्षात येतं? तर प्रेशर किंवा व्हॉल्यूम किंवा कलर वगैरे अशा गोष्टींवरनं रिॲक्शन, पर्टिक्युलर एखादी रिॲक्शन, त्यासाठी एक फिक्स पॅरामीटर ठरलेला असतो की ही गोष्ट ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला कळणार की इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे. आले लक्षात? मग ते ऑब्झर्व केलं जातं इंडस्ट्रीयल लेवलला आणि इक्विलिब्रियम आलाय हे कळल्यानंतर त्यावेळचे कॉन्सन्ट्रेशन घेतले जातात, त्यांचा रेशो घेऊन बघतात. आले लक्षात? बऱ्यापैकी के इक्यूची व्हॅल्यू म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर हायर येत असेल तर याचा अर्थ हे बऱ्यापैकी कंझ्युम झालेलं आहे. याचा अर्थ रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये ऑलमोस्ट कम्प्लिशनला आलेली आहे, बऱ्यापैकी फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये झालेली आहे, असा अर्थ असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूचा. अर्थ येतोय लक्षात? आणि समजा की ही व्हॅल्यू इक्विलिब्रियमला स्टील हायर आहे, तर तुमची इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू कमी येणार. इक्विलिब्रियम टाइमला हे कॉन्सन्ट्रेशन मी घेतले, चेक केले आणि मला ही व्हॅल्यू कमी मिळते, याचा अर्थ हा पार्ट जास्त आहे, डिनॉमिनेटरचा पार्ट जास्त आहे, याचा अर्थ यांचं कॉन्सन्ट्रेशन अजूनही जरी रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम आलेला असला तरी यांचं बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन शिल्लक आहे. म्हणजे म्हणावी तितकी रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये झालेली नाहीये, जरी रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम आलेला असला तरी. असं आपण काय करू शकतो? प्रेडिक्ट करू शकतो फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आर यू गेटिंग दिस गाईज? बोला पटकन. इथपर्यंत पार्ट कळतोय? क्लिअर आहे? येस, इज इट क्लिअर? बोला पटकन. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड समीक्षा. येस जोया, व्हेरी गुड. हे बघा खूप सोपा पार्ट आहे हा, काही ह्याच्यामध्ये अवघड नाहीये. नो एनी रॉकेट सायन्स इज देअर. फक्त आपल्याला व्हॅल्यूज दिल्या जातात, रेशो घेऊन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करावा लागतो, व्हॅल्यूला बघावं लागतं, ऑब्झर्व करावं लागतं. जास्त आलेली असेल 10 to the power 3, 10 to the power 4 पॉझिटिव्ह पॉवर्स मध्ये व्हॅल्यू येत असेल तर ती हायर आहे, हे बऱ्यापैकी कंझ्युम झालेलं आहे. हे कंझ्युम झालं म्हणजे हे कमी आहे कॉन्सन्ट्रेशन आणि कमी आहे याचा अर्थ रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये झालेली आहे. आणि हे जर जास्त असेल ही व्हॅल्यू कमी येणार, 10 to the power -3, 10 to the power -4 अशा पॉवर्स मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार. ठीक आहे. आणि त्यावेळेला आपण म्हणत असतो की रिॲक्शन बऱ्यापैकी फॉरवर्ड मध्ये झालेली नाहीये. येतं लक्षात? आता अजून बराच पार्ट आपल्याला ऍप्लिकेशन याचे पुढे बघायचे आहेत. हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. आय होप इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळला का? इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना आय होप कळला असेल. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत रिगार्डिंग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड द वन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इज रिॲक्शन कोशंट. ठीक आहे. आणि मग आपण नेक्स्ट लेक्चर पासून आयनिक इक्विलिब्रियमला स्टार्ट करणार. हा सगळा केमिकल इक्विलिब्रियमचा पार्ट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना गाईज? सो आय होप इथपर्यंत कळलं असेल. सो आजचं लेक्चर आपण इथे थांबूयात. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.